मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देतोय प्रतीक दादा पिसेकर यांच्या शुभहस्ते मॅन ऑफ द मॅच विनीत बाळीला या ठिकाणी देण्यात येतोय. वेल प्लीड, अप्रतिम खेळ. पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन याचं करू आपण. आणि आता थेट जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे. जोडले जातील ओमकारजी शेट्टे सर. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर, बाबूशहा. खूप चांगलं समालोचन बाबूभाई आज आपण देखील केलं. तुमचं देखील विशेष कौतुक. आणि चला एक मॅच लवकर आज देखील या दोघांना पण देऊया ब्रेक. मॅचची झाली आहे सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विनायक जय गावदेवी पिंपळोळी. समोर बॅटच्या उडवलाय, पाठवलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स क्लिअर अँड क्लीन, मॅक्झिमम सिक्सर. व्हॉट अ शॉट. जसं बॅट वर आला ना त्याच्यावरती मोहर उमटलेली होती षटकाराचे. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. मागचे 3 चेंडू पिंपळोळीचे, तर आता पलटवार होता छत्रपती संभाजीनगर संघाचा. हेरंब त्याच्या बॅटमन आला सिक्सर. हा फटका फर्स्टला मिड ऑन डाउन दी बॉल. कॅच होईल का? ओ कॅच ड्रॉप. जेल सुटलाय. कैचेस विन द मैचेस. पकड़ोगे आप कैच तो आप जीतोगे मैच. धावफलकावरती धावा 2 ने पुढे जाताना टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9 धावा. अनिकेत दादा जरा 2 मिनिटं कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. 9 ऑन दी बोट. बॉल तयार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हाफ अँड जॅक केला. ओ व्हॉट अ ब्युटिफुल शॉट. टेनिस बॉल क्रिकेट वरती आहे ना लेदर बॉलचा फील देताना सध्या फलंदाज हेरंब आणि दशरथ तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. सध्या मॅचचा आनंद घेताना तुम्ही या ठिकाणी पाहताय. पप्पू दुबे दादा आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. धावफलकावरती धावा. षटक संपलंय मैदानावरती पहिलं आणि रन झाले 10. रितेश भोपी आणि मयूर ग्रुपची छोटी गँग तुम्हाला पाहायला मिळते. उम्र हमारी कम है, रिकॉर्ड हमारे भी बड़े बड़े. 50 सध्या प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला धावा दाखवतं. बॉलिंग ट्रॅक वरती लकी आता तुम्हाला पाहायला मिळेल. जय गावदेवी पिंपळोळी त्यांच्या विरुद्ध छत्रपती संभाजीनगर या 2 संघांमधील लढाई तुम्हाला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. या स्पर्धेचे शिल्पकार मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. चला एवढी मोठी स्पर्धा खेळता 1 ओव्हर बिनबाद 10 झाल्यात. एक विक्ट्री साईन होऊन जाऊ द्या सगळ्यांच्याकडनं. करुणेश तिकडे थोडंसं दुखापतग्रस्त आहे. या पाहूयात आज टीम त्याला विजयाची गोड भेट देईल की जय गावदेवी पिंपळोळी तिकडे स्वप्न त्यांचे कुठेतरी ब्रेक कराल. धावफलकावरती 1.1 चा खेळ झाला. 10 ऑन दी बोट. हेरंब 5 मध्ये 9 वरती बॅटिंग करतो. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर दशरथ. त्याची सुरुवात थोडीशी शांत झाली. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. व्हॉट अ बॉल. अँगल सोबत जरी बाहेर निघाला चेंडू मात्र चांगला होता. दिशेवरचं कंट्रोल तिकडे ठेवावं लागेल. बाजूला तुम्ही पाहताय तिकडे शोरमा मास्टर्स सध्या शोरमा बनवतात. तिकडे तुम्हाला बिर्याणी देखील मिळेल. त्याच्या बाजूला चायनीजचं स्टॉल देखील आहे. सगळं काही इकडे तुम्हाला मिळतं. तिकडे तुम्हाला अगदी जर तुम्ही अगदी फूड लवर्स आहात फास्ट फूड तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात ते सगळं इकडे मिळेल. ग्राउंडच्या उजव्या बाजूला स्टेजच्या अगदी आपण पाहता
या ठिकाणी जिकडे रोहित शर्मा स्टँड आणि विराट कोहली स्टँड आहे त्याच्या मागे सगळे स्टॉल आहेत. तर अफाट संख्येनं प्रेक्षक आलेत. तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुमच्या स्वखर्चातून तिकडे एक बिर्याणीचं सुंदर स्टॉल आहे. खूप टेस्टी बिर्याणी तुम्हाला तिकडे मिळेल. त्या सोबतीनं बाजूला अंडा पाव आहे, भेळ आहे, त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता तिकडे अगदी चायनीज स्टॉल आणि सगळे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. विवेक फुलोरे दिला देखील तुम्ही पाहता तिकडे मॅच एन्जॉय करताना. टीमची टोटल 11 लाईक. आता जो भाऊ हात करतोय ना सगळ्यात हँडसम तोच दिसतोय. व्हाईट शर्ट वाला नाही, टी शर्ट वाला. हा तूच तूच दादा तूच 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 गणेश शेठ. 11 लाईक. क्या स्माइल आहे भाई. गौतमी पाटीलचा फिगर आणि भावाची स्माइल एकदम किलर आहे भाई. 11 लाईक. स्विच इटचा फटका, बॉल चालला डॉट. एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलची होती समाप्ती. निर्धाव चेंडू. अफाट संख्येनं प्रेक्षक हे बदलापूरकर क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करतात आणि त्या सर्वांचं आपण सध्या करूया सहर्ष हार्दिक स्वागत. करुणेश बॅटिंग ट्रॅक वरती आला. मागच्या मॅच मध्ये खूप मोठी दुखापत त्याला झाली तरी देखील ड्रेसिंग करून पुन्हा एकदा फर्स्ट एड प्रथम उपचार घेऊन मैदानावरती खेळायला तो तयार झाला. ही सगळी टीम तुम्हाला मॅच. तू काल असतो भावा. संदीप पिसेकर यांना सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहता. ब्रँड ऑफ बदलापूर. त्याच्या बाजूला जो छोटा होता तो का लाजत होता ते मला कळालं नाही. राऊंड विकेट. सॉफ्ट हँड अगदी बॅकलिफ्टला वरती आणत हलक्या हाताने डिफेन्स केला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. त्यानंतर झाला डायरेक्ट डो क्लोज आहे का कॉल नाही. अंपायर देखील लगेच सांगत असताना त्या ठिकाणी नॉट आउट. खूप सुंदर अंपायरिंग जेपी पॅनलनं ऑल आउट टुर्नामेंटमध्ये केली आहे. प्रशांत देसाई सर असतील. त्यानंतर आपण पाहताय या स्पर्धेमध्ये याच विभागातील एक नामवंत अंपायर अमितजी डांगरे सर असतील. त्यांच्या सोबतीनं आज बाळा एकारे फर्स्ट टाइम आज या 8व्या पर्वात जोडले गेलेत. त्या सोबतीनं आपण पाहताय अंपायरिंगच्या भूमिकेत सध्या महेंद्र भवर सरांना आपण पाहताय. कालपासून या स्पर्धेमध्ये संजू पाटील सर जोडले गेलेत. त्यांचे करूया आपण सहर्ष स्वागत. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचलंय. धावफलकावरती दर्शन फुलोरे, विवेक फुलोरे ही सगळी टीम तुम्हाला मॅच एन्जॉय करताना पाहायला मिळते. वेलकम भावानो. तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. असंच प्रेम देत राहा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाला. उद्या बरोबर शार्प 8:30 या मैदानावरती यायला पूर्ण दिवसभर खरं तर विसरू नका. कारण रात्री 8:30 नंतर इथे सुरू होणारा ज्या क्षणाची आतुरतेनं तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहतोय. एक ऐतिहासिक ठाणे विरुद्ध रायगड आणि मयूर ग्रुपचा फायर शो कसा असतो हे मागच्या लास्ट सीझन तुम्ही पाहिलं असेल. जसं एखाद्या इंटरनॅशनल वर्ल्ड कपची फायनल तिकडे फायर शो व्हावा अगदी त्याच दर्जाचा आणि त्या फायर शोला देखील लाजवेल असा एक धमाका उद्या फायर शो तुम्हाला पाहायला मिळेल या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती. व्हॉट अ शॉट इज दॅट. एलिव्हेशन नाहीये, फिल्डर आहे. फटका चांगला होता. टिपला फायनली तिकडे झेल. विकेट मिळतीये टीम पिंपळोलीला. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. फायर शोची एक छोटीशी झलक तुम्हाला पाहायला मिळाली असेल. कदाचित टेस्टिंग आतापासूनच चालू झाली आहे. आता ऑन स्क्रीन बदलापूर गावातील दोन्ही चॉकलेट बॉय तुम्हाला पाहायला मिळत होतं. 13 लॉस ऑफ 2. 13ला 2 बाद. पूर्णपणे डाव सध्या विस्कळीत झाला छत्रपती संभाजीनगरचा. एकच सांगेल छत्रपती संभाजीनगर टीमला आता नाही तर परत कधी नाही. तेराला 2 बाद. 40 दिवस मृत्यूसोबत संघर्ष मृत्युंजय संभाजीनं केला. अनेक साऱ्या लढाया त्याच्या आयुष्यामध्ये निर्विवाद तो जिंकत राहिला. एकही लढाई न हारणारा मृत्युंजय संभाजी. ज्यावेळी त्याला त्याच्या पायात त्याच्या हातामध्ये जंजीर आल्या गद्दार आपलेच निघाले आणि तदनंतर स्वराज्य रक्षक मृत्युंजय संभाजी मुघलांच्या कैदेत आला. 13 धावा धावफलकावर. 13ला विकेट्स 2 आहेत. इकडे 3 जातील का
त्याची चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 13 लॉस ऑफ 2. गौरव सावंत स्वतः या टुर्नामेंटला सुपर डुपर हिट करताना स्वतः ग्राउंड लेवलला आज गौरवदादा काम करतोय, त्याचं देखील करूया विशेष कौतुक. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळतं. रोहित पिसेकर विक्ट्री साईन करतोय आणि पाहू शकता तुम्ही पिंपळीचे 12th मॅन खूप क्यूट आहेत. गौरवदादा थोडंसं रिव्हर्स घ्या. हा पाहू शकता तुम्ही मस्तपैकी टिक्का लावून आला भाऊ. ओ हो हो हो, जर कोणी सिंगल असाल तर आवर्जून भाऊ इन्स्टा आयडी सांग ना, डीएम करायला सांगतो लगेच, अब्बी ठीक कर देत आहो. एकदा गौरवदादा एकदा रिक्वेस्ट आहे प्लीज, एकदा पिंपळलीच्या 12th मॅनला आपण ऑनस्क्रीन दाखवूच यात. आता चर्चा आहे तो खर्च आहे. चला भाऊ एकदा ना स्माइल होऊन जाऊ दे परत. टीम पण चांगलं क्रिकेट खेळते. पिंपळली जर 12th मॅननं चेहरा लपून ठेवला मग आम्ही नावं कसे सांगणार यार. आणि आज त्यातला त्यात तो 12th पेपर ड्रॉप करून आलाय वेदांत सोनावणे. धावफलकावरती 13 विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत. 2 थोड्याच वेळात ऍक्शन रिप्ले आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या स्क्रीनवरती आपल्याला समजेल ही आउट या नॉट आउट. स्क्रीनवरती देखील लक्ष आपल्याला जरूर लागलं. आणि इथे विकेट फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात 13ला 3 बाद टीम आपल्याला पाहायला मिळतीये छत्रपती संभाजीनगर. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर बॉल कलेक्ट झाला, स्टंप एलईडी तिकडे आपण पाहताय, लाईट चमकलेत, बल्स डाऊन दी ग्राउंड आणि तोपर्यंत बेल्ट जशा फ्लाय झाल्या बॅट मागे होती, आली आहे विकेट. कम ऑन डीजे. अख्ख्या महाराष्ट्रात जे कधी घडलं नाही ना ते आज मयूर ग्रुपनं घडवलंय. जे कुणाला नाही जमत ते आपल्याला करायला आवडतं, म्हणून मयूर पिसेकर, प्रतीक पिसेकर नावाचा ब्रँड संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात झळालाय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 13 धावा, विकेट्स गेलेल्या 3. छत्रपती संभाजीनगर टीम खेळतीये. छावा सिनेमा तुम्ही पाहिला असेल. मृत्यूसोबत संघर्ष काय असतो, धर्मासाठी लढाई का असते आणि तुमच्या नावात आहे छत्रपती संभाजी. तर संघर्ष आज तसाच अपेक्षित आहे. संभाजीनगरच्या पाठीराख्यांना बॅकफुटला गेले, टॅप केलं, अंडरम बॉक्स स्टाईल एक सिंगल मिळती है. मन के जीते जीत, मन के हारे हार, अरे हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार. असल अधिकार है अपना, अपनों के खातिर करना है कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज्य हम. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. कवी कलशाना संभाजी राजासाठी सादर केलेली ही कविता मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यामध्ये मैत्री कशी असावी त्याचं ज्वलंत उदाहरण छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश. नाहीतर आजकालची मैत्री माल है तब तक ताल है, जब तक तेरे दुनिया में पैसा है ना मेरे बेटा तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. षटक संपली आहेत मैदानावरती. 3 धावा झाले 17, लेस दॅन रन बॉल टीम. आणि पूर्णपणे जे गावदेवी पिंपळोली या मॅच मध्ये स्ट्रॉंग झोनला लेस दॅन रन बॉल, याचं कारण पिंपळोलीचे जे 12th मॅन आहेत त्यांची गोड स्माइल स्क्रीनवरती पाहिल्यानंतर पिंपळोलीचे बॉलर्स चार्ज अप झालेत. खूप सारं मोटिवेशन, कारण अगदी आता या एका स्माइलसाठी आज आपल्याला विजय शोधायचा आहे हे जय गावदेवी पिंपळोली टीम पण सांगतेय. छत्रपती संभाजीनगर 17ला 3, 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये कमीत कमी 23ला 40 बनू शकतील. जिंदगी में कुछ करके दिखाना ना तो अपना समय आपको चुनना पड़ता. न्यू बॉल हवाय. चला आपण देऊयात, कारण ड्यू जास्त आणि न्यू बॉल देण्यात आला अंपायरच्या माध्यमातून ती परमिशन. यस, थँक्यू सो मच. जवळत आपण आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवा बॉल त्या ठिकाणी वापरण्यात आला. बॉलिंग ट्रॅक वरती यशवंत आलेत. 17ला 3 बाद. उद्या या स्पर्धेच्या माध्यमातून 2 प्रिंटर, त्या सोबतीनं प्रोजेक्टर उद्या आपण देतोय साऊथ इंडियन स्कूलसाठी, त्या सोबतीनं ऐरंजाडच्या शाळेसाठी आणि त्या सोबतीनं तब्बल
आर्थिक धनराशी 15,000 रुपयाची डोंगर नावेच्या शाळेसाठी आणि सातत्यानं कॅन्सरग्रस्त पेशंटसाठी मयूरदादा अनेक सारं डोनेशन देत आलाय. मयूरदादाचा ज्यावेळी वाढदिवस असतो मयूर ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 1,000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक बॅग देण्यात येतात. त्या सोबतीनं जर तुम्ही पाहिलं कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मयूर ग्रुप जी उंच भरारी घेत आहे आणि येत्या काळामध्ये अनेक राजकीय नेत्यांचं असं मत आहे की मयूरदादाचं एखादं पाऊल राजकीय क्षेत्रामध्ये पडावं, ज्या अनुषंगानं सध्या तो काम करतोय. बट मी नेहमी म्हणतो ना, मयूरदादा प्रतीकदादा हे ते नाव आहेत ज्या नावांना आहे ना आयुष्यामध्ये काय कमवायचं, त्यांचे गोल्स काय आहेत हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. आज पूर्ण बदलापूर शहरात युवा उद्योजक म्हणून अभिमानानं नाव घेतलं जातं. बदलापूर बिझनेसमॅन जरी गुगलला तुम्ही सर्च केलं ना, त्यामध्ये आवर्जून मयूर पिसेकर हे नाव तुम्हाला पाहायला मिळेल. आज गुगल जो पूर्ण जगाची माहिती ठेवतो तो जर तुमचं नाव जर दाखवत असेल तर आवर्जून अगदी स्वतःला इतकंच सांगा, फेसबुक किंवा इंस्टाग्राम हँडलला नाही, लोकांनी तुम्हाला गुगलला सर्च केलं पाहिजे. ती असते तुमच्या सक्सेसची स्टोरी. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल केलाय, फटका फर्स्टला, क्षेत्ररक्षक आहे, आली अजून एक विकेट, यशवंतच्या खात्यात पहिली आणि टीम छत्रपती संभाजीनगरला लागलाय धक्का नंबर 4. लॉस ऑफ 4, 19ला 4 बाद, 3.4 चा खेळ झालाय. अजूनही वेळ गेलेली नाहीये, काळ वेळ सगळं काही बदलतं. स्वतःला फक्त इतकंच सांगा, छत्रपती संभाजीनगर किस्मत किस्मत की बात है. अरे किस्मत किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसात है. सध्या अडथळ्यात त्यातून बाहेर यायचं तर प्रयत्न देखील तितकेच मोठे तुम्हाला करावे लागतील. कारण कठीण काळात स्वतःला इतकंच सांगा, लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. त्यामुळे संकटावर अशा प्रकारे तुटून पडा छत्रपती संभाजीनगर की जिंकला तरी इतिहास आणि हारला तरी इतिहासच घडला पाहिजे. सम पीपल रीड हिस्ट्री, सम पीपल टीच इट, बट मयूर ग्रुप सांगताय वी आर गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. उद्या या मैदानावरती लाखाच्या घरात ऑनलाईन प्रेक्षक आपल्यासोबत जोडले जातील अशी अपेक्षा जरूर ठेवूयात. कारण ठाणे विरुद्ध रायगड उद्या सगळे टेनिस बॉल क्रिकेटचे सितारे येत आहेत. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईन, ओ 4 चौकार आणि 4 धावा धावफलकावरती या ठिकाणी ऍड केला जातील. अंपायरनं सांगितलं क्वेश्चन मार्क. बाउंड्री चेक करूयात आपण. गौरव दादा एक रिक्वेस्ट आहे, थोडस ड्यू आहे का ग्राउंड वरती आपण चेक करूयात. एकदा कॅमेरामध्ये आपल्याला कळेल, थोडासा हात रब करा तिकडे ग्रास वरती म्हणजे आपल्याला कळून जाईल. थांबा अजून कव्हर केलं नाही कॅमेरामॅननं. यस अगदी थोडाच वेळात आपल्याला आधी बाउंड्री चेक आपण पाहूयात, त्यानंतर एक इंटरनॅशनल लेवल टेलिकास्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते का स्टॉप केला बॉल, बाउंड्रीला तिकडे स्पर्श झालाय. आता फिल्डर्स येतात, त्यांनी बॉल ओ 4 पहिला टच बाउंड्रीला झालाय, त्यामुळे चौकार घोषित केला जाईल. आधी बॉल बाउंड्रीला स्पर्श झाला आणि त्यानंतर बॉल अगदी हाताला येतोय, त्यामुळे ते 4 धावा अकॉर्डिंग टू न्यू रूल्स जे आलेत त्यानुसार. खरं तर कोणताही तुमचा भाग अगदी बाउंड्रीला आधी स्पर्श होतोय त्यानंतर तुम्ही बॉल स्टॉप कधी पाहू शकता तुम्ही खूप ड्यू विकेटवरती. आणि हे ऍक्शन रिप्लेस तुमच्या समोर पुन्हा पुन्हा दाखवले जातात. प्रचंड ड्यू आलाय, त्याच्यामुळे इकडे चेस करणं थोडंसं सोपं जाईल का नाही, कारण टेनिस बॉल क्रिकेट आहे, बॉलचं वजन वाढेल, आउटफील्ड मध्ये बॉल थोडं स्लो ट्रॅव्हल होईल. आणि आता षटकार आलाय छत्रपती संभाजीनगर साठी. यू जमी पर बैठ कर क्यों आसमां देखता है, अरे पंखों को खोल मेरे शेर, ये जमा नसीब लंबी उडान देखता है. मिड विकेटच्या बाहेर एक दणदणीत आला षटकार. हा सगळा प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहू शकताय. अजय देवगण सारखा दिसतोय भाऊ, एकदम जुन्या काळातील कडक डान्स सुरू. शैलेश दादा एन्जॉय करत राहा. आणि मॅच एन्जॉय करत असताना या ठिकाणी अगदी आपण हे सगळ्यांना पाहताय. आणि कॅमेरा तुमच्यावरती आला ना की कॅमेरा सोबत ऑटोमॅटिक इकडे नाव पण येतं, तिकडे आधार कार्ड तुमच्या फेसवरून डायरेक्ट गौरव सावंत स्कॅन करतो. इकडे ही देखील टीम तुम्ही पाहू शकाल जे छत्रपती संभाजीनगर. ओ हो नागिनवाली स्टेप आहे भाई, करू दे त्याला, करू दे. थम्स अप. चला थँक्यू सो मच.
एकदा आवाज होऊन जाऊ द्या मित्रांनो, बोला गणपती बाप्पा. वेलकम बैक. जाऊया ऑन गोइंग मैच कडे. 29 लॉस ऑफ 4 जो स्क्रीन पे ऑन स्क्रीन वही मोबाइल पे दिखेगा. या दिखता है वही बिकता है मेरे भाई. 29 ला 4. पंकज बॉलिंग ट्रॅक वर. बॉल तयार झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही पाहताय. गावदेवी पिंपळोली टीम आता रन्स बनवू लागलेत. संभाजीनगरसाठी टप्पा पडला, थोडासा खाली राहिला बॉल. शेवटचं षटक सुरू झाला. इकडे जर 10 ते 11 रन्स बनल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार केला जाऊ शकतो. आज मॅडी धुळे खूप चांगली साथ आम्हाला दिली. महेश सर काय म्हणाल? 29 झालेत, अजून 5 बॉल महत्वाचे बाकी आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर ओमकार सर सध्या तरी ड्यू फॅक्टर ऑन आहे आणि धावा बनवण्यासाठी थोडंसं कठीण जात आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर जास्त विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 विकेट टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली आहे. त्यानंतर मनोज आणि कुणाल कुठेतरी संघाचा डाव सावरतायत छत्रपती संभाजीनगर कुळगाव संघासाठी. ना अनेक जण म्हणतात ना प्रतीक दादा मॅडी की लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय फरक आहे. तर फरक हा, ज्यावेळी लेदर बॉल क्रिकेटमध्ये ड्यू आला ना तर बॅट्समनला बेनिफिट आहे. तिकडे रन्स जास्त बनतात. आउटफील्डमध्ये बॉल अगदी खरं तर ट्रॅव्हल होताना जेव्हा भिजतो तो ग्रीप करणं, त्याला अगदी सीम सोबत वळवणं कठीण जातं. फिरकीपटूंना देखील वळवून मिळणं थोडंसं कठीण जातं. बट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॉल जितका ओल्या गवतावरती फिरणार त्याचं वजन वाढणार. इथे अपील अपील कशासाठी कशासाठी? चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, या बॅटकटसाठी झालं होतं. थोडासा दबाव बनवायचा होता. हे देखील एक स्ट्रॅटेजी प्लॅन्स असतात. यष्टीरक्षक गोलंदाज ज्यावेळी अपील करतात आणि तुम्ही ऑन स्क्रीन सध्या पाहू शकतात. अगदी सुंदररित्या तिकडे मॅच एन्जॉय करताना गौरवदादा या बॉल नंतर पुन्हा मागचं जे क्षणचित्र होतं आपण पुन्हा पाहू. अनेक साऱ्या आठवणी. खरं तर मयूर ग्रुपची स्पर्धा सर्व बदलापूरकरांना देते. बदलापूरकरांसाठी एक अभिमानाचा क्रीडा सोहळा. इथे बॅटच्या समोर इन टू द प्लॉट अँड ओइटी आउट. आणि हे झालंय काका पण तिकडे सांगतात की कॅच झाली आहे. यस. आणि आज तुम्हा दोघांचं जे प्रेम आहे खरं तर एकत्रित तुम्ही या ठिकाणी मॅच एन्जॉय करताय 12:19 देखील. म्हणजे अनेकांसाठी तुम्ही आज आयडल आहात. आता ज्या व्हॅलेंटाईन डेच्या लव्ह स्टोरी असतील ना त्यांनी प्रेम करा तर असं करा की बायकोला घेऊन 12 वाजता पण ग्राउंडवरती जाता यायला पाहिजे. आणि काका तुमच्यासारखा जगात दुसरा सुखी माणूस कुणीच नाहीये. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आणि यस 100% काका तुम्ही आज तुमच्यासोबत आज अशी लाईफ पडणार आहे जी प्रत्येक क्रिकेटरला वाटते की आयुष्यात बायको मिळावी तर अशी जी घरातून बॅट घेऊन जाताना म्हणेल की जिंकून या ना की शिव्या देऊन. आणि आज तुम्ही या एज मध्ये पण जे क्रिकेट एन्जॉय करता अभिमान आहे ताई तुमचा, दादा तुमचा, तुमच्या क्रिकेटवरच्या प्रेमाचा. आणि म्हटलं जातं ना आयुष्यात क्रिकेटवरती प्रेम करायला ना एक छोटीशी गोष्ट पुरेशी असते. ती फक्त इतकीच, वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट. टप्पा पडला, थोडासा आत आला बॉल. पंकजचा कमबॅक, शेवटचा अंतिम बॉल आता पहिल्या डावातील या ठिकाणी बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर जिकडे 40-42 दाखवत होतं ते आता फार कमी झालं. हेरंब जे बॅटिंग करत होते त्यांचे आई वडील होते जे मॅच पाहण्यासाठी नुकतंच आपण पाहिलं. आणि आज मुलांना चांगलं क्रिकेट खेळावं, आपली टीम जिंकावी. आई वडिलांच्या आशीर्वादापेक्षा दुनियामध्ये मोठं काही नाही आहे. मग आता इथे रन्स खूप कमी बनलेत. 31 धावा धावफलकावर पहिला डाव या ठिकाणी संपलाय. 31 लॉस ऑफ 6. 31ला 6 बाद आणि 32 धावेचं लक्ष या मॅच मध्ये पार करायचं. जय गावदेवी पिंपळोली संघाला छत्रपती संभाजीनगर या संघाविरुद्ध ही सगळी टीम तुम्ही पाहता सध्या मॅचचा आनंद घेताना. आय थिंक हे पिंपळोलीचे समर्थक असावे कारण 31 धावा झालेत तरी ते खूप हॅपी आहेत. आणि 32 धावेचं लक्ष आता या मॅच मध्ये पार करायचं. लेट जगन्नाथ स्मृती चषक तुम्ही एन्जॉय करताय. हे भव्य दिव्य या स्पर्धेचं व्यासपीठ आहे. मरुदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांनी पाहिलेली स्वप्न आज यशाच्या उंच शिखरावरती आहेत. आणि मॅडी आवर्जून एक गोष्टीचं कौतुक व्हायला हवं, फक्त मयूरदादा प्रतीकदादाच नाही त्यांच्या खांद्याला खांदा लावून निरंजन भाऊ पिसेकर या स्पर्धेमध्ये अनिकेत दादा आणि निरंजन दादा या सगळ्या गोष्टी आवर्जून पाहत असतात. प्रत्येक टीम सोबत कोऑर्डिनेट करणं. निरंजन पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, गणेश तरे, निखिल जाधव, मयूर सुनील पिसेकर, निखिल पिसेकर, अनिकेत हरजी, प्रज्वल खडकबाण, नितेश पिसेकर, श्लोक फुलवरे, विवेक पिसेकर, रितेश भोपी अर्थातच आपला लाडका बाब्या, धीरज पिसेकर, जयेश पाटील, हितेश भोपी, रोहित पिसेकर, विशाल पिसेकर, भरत डांगे ते नाव जिकडे कमी तिकडे आम्ही.
पियुष लाड, निखिल क्षीरसागर, ओमकार पिसेकर, सार्थक पेनकर, अमंग रोठे या सगळ्यांचं करूयात आपण विशेष कौतुक. डाव संपला मैदानावरती पहिला. उद्याच्या मॅचेस शार्प 10:30 लक्षात घ्या. शार्प बरोबर 10:30 पहिला सामना आपण टॉस साठी रेडी राहायचंय. आर के वालिवली आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान चामटोळी. लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम चला पुन्हा एकदा जरा ड्रॉ येऊ द्या. सेकंड मॅच परत एकदा सांगतो. पहिला सामना 10:30 परफेक्ट टॉस चामटोळी त्यांच्या विरुद्ध आर के वालिवली. त्यानंतर शीळ विरुद्ध ढोके आणि भोजच्या विरुद्ध या मॅचचा विजेता संघ. तर या सगळ्या टीमनी वेळेवरती या. त्यानंतर जे ग्रुप पालघर विभागातील वन ऑफ द टॉपेस्ट सातपाटी त्यांना फाईट करेल आमने लोणाड भिवंडी परिसरातील भावाळे ब. त्यानंतर तुम्हाला खेळताना दिसेल भिवंडी विभागातून कारिवली त्यांना फाईट करेल टीम नवी मुंबई विभागातून धारावी. त्यानंतर मॅच ऑफ दी आफ्टरनून चेंज द गेम वडवली ब वर्सेस ज्या बजरंग गोरसई ब. त्यानंतर अजून एक मोठी लढाई रायव्हलरी इज बॅक. आताच लक्षा चषकामध्ये दोन्ही टीम एकमेकांच्या समोर आल्या. लक्षा चषक जिंकलं टेंभवलीच्या संघानं आणि जय हनुमान टेंभवली 12 हॅशटॅग त्यांच्या ट्रॉफी पुढे लागलेत. नंबर 13चं स्वप्न घेऊन प्रतीक पाटील परेश गोराटकरची टीम उतरेल आणि त्यांना फाईट करेल टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक अवलिया संघनायक तेजस म्हात्रे संदेशचा अर्थातच तकदीरचा जीवदानी बामन डोंगरी. तर उद्या यायला पाहायला विसरू नका कारण उद्या एक प्रेक्षणीय सामना येतोय ठाणे विरुद्ध रायगड. मी तुर्तास थांबतो, तुम्ही थांबू नका. आज प्रथमच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकूयात. पूर्ण दिवस ज्यांनी स्टेज आज अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलं कव्हर केलं आमच्यासोबत जॉईन होत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आवाज जोवेली गावाचा ज्या आवाजानं आपल्या खरं तर निवेदन क्षमतेनं आणि त्या सोबतीनं शब्द भंडारानं सातत्यानं अनेकांची मनं जिंकली. परवाच्या दिवशी प्रवीण भाऊ राऊत या व्यासपीठावरती आले. बदलापूरचे विद्यमान नगरसेवक त्यांनी देखील भरभरून कौतुक केलं. महेश धुळे आणि राहुल चव्हाण या दोन्ही समालोचक मित्रांचं या माडी आपलं स्वागत आहे. तर हेरंबच्या आई बाबांना आपण त्या ठिकाणी पाहिलं जे आपल्या मुलाला सपोर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळालं. व्यासपीठावरती प्रतीकदादा पिसेकर आणि त्यांच्या वाईफ आणि त्या सोबतीनं आपण सम्राज्ञीला पाहता ध्रुवीशला पाहता. आपल्या मुलाला सपोर्ट करण्यासाठी आईबाबांचा आशीर्वाद जरूर आहे. या पाहूयात या मॅच मध्ये आता काय घडत आहे. 32 रनचेस विनायक आणि लकी. पहिला बॉल व्हॉट अ शॉट इज दॅट. चालला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. च्या आशीर्वादाने संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. ओमकार शेट्टे सर पिंपलोली वाडी आणि पहिलाच बॉलवरती विनायक घोरे यांच्या पाठमधून चौकार आलाय. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळते. स्वप्न सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. ओ पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. लगेचच कमबॅक करण्यात आलं. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे मिस्टर दशरथ. 32 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. आणि खरं तर आपण पाहतोय उद्या तिसरी मॅच खेळण्यासाठी XYZ त्या जागेवरती कोणता संघ दाखल होईल सी ग्रुप मधून हे देखील आपल्याला पाहायचे. आणि आता अगदी ती लढत सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. सलामीची जोडी विनायक आणि लकी. हो या ठिकाणी जागा बनवली आहे. रूम क्रिएट केला. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. मागे चालला फाईन लेगला बीट करत धन 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 करत सीमा पार. धावा मिळतील 4. तो मॅच प्लेअर होता त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी आपण पाहताय खूप सुंदर बॅटिंग सुरू आहे. 32 रनचेस 3 बॉल मध्ये 2 चौकार आलेत. आणि काय पिंपळवलीने सुरुवात केली आहे स्पेशली विनायक. व्हॉट अ शॉट इज दॅट. स्विच हिटचा फटका. स्विच हिट स्वीट हिट आणि क्वालिटी शॉट. बॉल सीमा पर 4. चला मॅडी सरांना पण देऊयात थोडीशी विश्रांती.
यानंतर प्राइज सिरेमनी अर्थातच पोस्ट मॅच या ठिकाणी आपण त्यांच्या माध्यमातून करू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यावेळी आपण या मॅचच्या प्लेअरला देऊ. 12 ऑन दी बोर्ड, 12 धावा धावफलकावर. फुल टॉस होता, बॉल बॅक, मिड ऑफ समोर, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही झालाय. सरी डायरेक्ट हिट झालं असतं, अंपासला थोडासा विचार करावा लागला असता. एक सिंगल ऍड झाली आहे, धावफलक पोहोचला 13 या आकड्यावरती. रनचे 32, लेस दॅन रन बॉल अ मॅच. 25 चेंडू 19 धावेची गरज. करंट रन रेट 15.60 आहे, त्यामुळे रिक्वायर रन रेट यांना 4.56 अर्थातच 4.56 वरती आपल्याला पाहायला मिळतं. हलक्या हाताने खेळायचं होतं. बॅटची आतली कडा, ओव्हर संपन्न झाली. पहिली धावा झाले धावफलकावरती. पहिलं षटक संपल्यानंतर 13 माडी. खरं तर अंपायरचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. 4 अंपायर्स बरोबर सकाळी 11 वाजता रिपोर्ट करतात. 11 टू रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत खरं तर आपण या सगळ्यांसोबत पूर्ण दिवस खरं तर डे नाईट इकडे काम करतोय आणि कुठेही थकवा जाणत नाही. याचं कारण तुला सांगतो, मयूर ग्रुपकडनं जे ॲप्रिशिएशन मिळतं, तुमच्या कामाचं जे कौतुक होतं, पाठीवरती पडणारी जी मायाची थाप आहे ना, मयूर दादा, प्रतीक दादा, अनिकेत दादा, निरंजन दादा, ती काम करण्याची प्रेरणा आहे ना, एखाद्या कलाकाराला अजून डबल करतं. आणि अगदी मयूर ग्रुप आहे ना, ते सगळं इतकं सुंदर खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण दिवस कधी निघून जातो हे कळतच नाही. त्यामुळे जवळजवळ 13 ते 14 तास आपण देखील समालोचन कंटिन्यू करतो. खरं तर मॅडी ज्यावेळी आपण कॉमेंट्री केल्यानंतर परत आपल्याला स्टेज पण कव्हर करावं लागतं. त्यामुळे अगदी अजून डबल खरं तर तुमचा रोल तिकडे कंटिन्यू 13-14 तासाचा बनतो. मग आता जे प्रेम मयूर ग्रुपचं मिळतं, व्यासपीठावरती जी सगळी रेलचेल असते, जो माहोल असतो, त्यांना अगदी पूर्ण थकवा नाहीसा होतो. थँक्यू सो मच. खूप सारं प्रेम मयूर ग्रुप सगळं देतात. इथे अंपासचा इशारा आतापर्यंत तरी काही नाही आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि रन्स मिळतील. या ठिकाणी 4. अंपायर्स कॉल यस. आणि अंपायर्सला कदाचित पुढचा बॉल फ्रीटचा इशारा द्यावा लागेल. या पाहूयात रिप्ले काय येतोय, निर्णय काय येतोय. स्क्वेअर लेग अंपायरच्या नजरेपासून कदाचित थोडं त्यांना वाटतंय की बॉल डीप होतोय का, त्यासाठी त्यांनी थर्ड अंपायर या ठिकाणी घेतलाय. हा फटाक्यांचा जल्लोष तुम्ही पाहू शकताय. खूप सुंदर या ठिकाणी. खरं तर कधी फटाके फुटतात, कारण मयूर ग्रुपला सवय कमिंग सून वगैरे आपल्याकडे काही नसतं, आपल्याकडे डायरेक्ट थेट येतं आणि थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अर्पण कॅप बॉलिंग केली होती मागच्या मॅच मध्ये, 2 ओव्हरचा स्पल खूप सुंदर टाकला होता गोलंदाजी करताना अर्पणनं. 13 धावा सध्या धावफलकावर आहेत, त्यामध्ये 4 ऍड करायच्या की 5. आणि त्या सोबतीनं मागच्या 7 दिवस एखादा यूपीच्या किंवा एमपीच्या भैयाला लाजवेल ना, या स्पर्धेमध्ये तितकी मेहनत जर कोणी केली आहे तर डीजे कुमार. 7 दिवस तो इकडेच मुक्काम आहे. अजून घरी कर्जत त्यानं 7 दिवसामध्ये पाहिलेलं नाहीये. सकाळ पण त्याची इकडेच होते, संध्याकाळ दुपार पण इकडेच होते. त्याच्या मेहनतीसाठी स्पेशली एकदा टाळ्या मयूर ग्रुप नक्की झाला पाहिजे. दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा नाश्ता आणि त्याचं डीजे साऊंड बस येत्या 7 ते 8 रात्री त्याच्या आयुष्यामध्ये तितकंच आहे. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 रन्स आहेत. शेवटच्या अगदी बॉलवरती आता काय घडलं, यस दिस इज नो बॉल. हा भीमर आहे. क्या कहा था मैंने भवर सर. हा आलाय फ्रीटचा इशारा. 5 धावा ऍड होतील. धावफलक 18. आणि अगदी चांगला निर्णय होता स्क्वेअर लेग अंपायरचा. मनामध्ये शंका त्या जरूर त्या क्लिअर्स व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी आपल्याकडे. गुड जॉब. फ्रीट बॉल, त्याचा फायदा उचलता आलेला नाही आहे. धावफलक 18 वरती थांबलाय. 18 ऑन बोर्ड. अर्पण बॉलिंग ट्रॅक वरती. सामना पूर्णपणे खुला झाला. फक्त आता धावा करायच्यात. या मॅच मध्ये अजूनही 14. खूप सुंदर टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळतं. 13 ते 14 तास. खरं तर एखादी स्ट्रीम पण चालत नाही. आय थिंक जर मी बरोबर आहे तर 10 हवर नंतर क्लोज होते, बरोबर. त्यानंतर सेकंड स्ट्रीम तुम्हाला वापरावी लागते. आणि तरी देखील खूप सारी मेहनत ही सगळी टीम घेते. त्यांचं करूया कौतुक. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलंय. अगदी बॅकलिफ्टला चेस समोर आणलं, त्यानंतर सॉफ्ट हँडनं नटराज ग्लान्स केलं आणि एक सिंगल मिळते. एका सिंगलनं स्कोर पुढे चालला 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. आयुष्यात त्यांना सगळं काही स्वस्तात मिळत नाही. मग ते क्रिकेटच्या पडलावरती जिंकणं असू दे किंवा लाईफमध्ये तुम्हाला हव्याशा वाटणाऱ्या स्वप्नांमधल्या गोष्टी असू द्या, त्यासाठी तुम्हाला घाम हा गाळावाच लागतो. कारण परमेश्वरांना मित्रांनो प्रत्येकाला हिरा बनूनच जन्माला घालतो, पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. घासल्याशिवाय जसं धार नाही तलवारीच्या पातीला, रणांगणामध्ये विजय नाही मेहनत केल्याशिवाय या मातीला. पूल केलाय. फटका चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं.
बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं कठीण आहे, कारण मागच्या जवळजवळ 8 बॉल विकेटवरती बॉल ग्राउंडवरती फिरतोय, त्याचं वजन आता वाढलंय आणि इथे आली आहे विकेट, फलंदाज बाद. खूप चांगला झेल मिड विकेटला तिकडे फलंदाजांना टिपला. पिंपरोलीचे 12th मॅन आज खूप खुश आहेत, कारण त्यांना आता माहिती आहे संघ विजयाच्या दिशेनं जवळजवळ नेऊन पोहोचलाय. काय ती भाऊची हेअरस्टाईल, काय तो भाऊचा लुक, काय त्याची स्माइल, पिंपरोली एकदम ओके मध्ये चाललंय सगळं. आणि आज जर पिंपरोली जिंकलात आणि सुपर 20चा फोटो काढाल ना, तर भावाला सेंटरला ठेवा, तुम्ही सगळे अशा मागून लाईन लावा, फक्त फोटो काढताना थोडा ब्राईटनेस वाढवा. 19 लाईक. अजून बनवायच्या धावा 13. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळत. 12 मॅनचा रोल आहे ना माडी सर ऑलवेज खूप मोठा असतो. तुमच्या टीम मध्ये आहे ना प्रत्येक प्लेयर्सची नावं स्कोररपर्यंत पोहोचवणं, ऑनलाईन स्कोररपर्यंत पोहोचवणं, तुम्हाला हायलाईट करण्याचं काम तो करतो. मैदानावरती कोणाला थकवा जाणवला, पाणी घेऊन जाणं, मैदानावरती एखाद्या खेळाडूला दुखापत झाली त्याच्यावरती अगदी जाऊन तिकडे गेम कंटिन्यू प्ले करणं, या सगळ्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात. तर छोट्या वयाचा मोठा युट्यूबर चेतन राऊत या ठिकाणी सध्या व्हिडिओ एडिट करतोय. तो काय करतो त्याचं त्यालाच माहित. टप्पा पडलाय, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातात, त्याच्या हातामध्ये निरंजन आता मोबाईल रोज आहे, पण व्हिडिओ आतापर्यंत एक पण नाही. 7 दिवस रात्री झाल्या बाबा, तू करतो काय? नाही, मला वाटलं तू अल्बम क्रिएट करतोय. तो डायरेक्ट टुर्नामेंट फिनिश झाल्यानंतर प्ले केला जाईल, लॉन्च करायचंय, त्याच्यासाठी आपण एक वेगळं फंक्शन अटेम्प्ट करू. 21 धावा धावफलकावर, विकेट गेलेली 1. 18 धावा मागच्या 8 बॉल मध्ये केलेत विनायकनं. बॉल तयार, बॅकफुटला गेल्या, बॅटची लागली एक कडा, मागे बॉल स्टॉप केला जाईल, तो मध्ये एक सिंगल मिळते. एका सिंगलनं स्कोर पुढे चालला. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22 छत्रपती संभाजीनगर. एक खरं तर पूर्ण कॉलनी आहे, तिकडचे सगळे प्लस एक परिवार म्हणून खरं तर प्रत्येकाच्या सुख दुःखात हा पूर्ण ग्रुप असतो. या प्रज्वल तांबे जर मी बरोबर आहे तर त्याच्या नावाने एक प्रतिष्ठान देखील आहे. मला आठवतं ज्यावेळी मागच्या वेळी करुणेशच्या सोबत एका इव्हेंटमध्ये आम्ही त्या ठिकाणी जॉईन झालो. स्वर्गीय प्रज्वल प्रतिष्ठानच्या नावानं खरं तर हा सगळा मित्र परिवार दहीहंडी उत्सव देखील गाजवत असतो. आणि बदलापुरातील एक नामवंत दहीहंडी पथक म्हणून स्वर्गीय प्रज्वल प्रतिष्ठान या संभाजीनगरची ओळख आहे. धावफलकावरती धावा 22ला विकेट गेलेले आतापर्यंत एक. आणि अनेक साऱ्या बदलापुरातील दहीहंडी फोडण्याचा मान देखील स्वर्गीय प्रज्वल प्रतिष्ठानला मिळत असतो. दहीहंडी म्हटलं की आपला तो खरा उत्सव, आपली संस्कृती, आपली खरं तर परंपरा, श्रीकृष्णाचे विचार दहीहंडीच्या माध्यमातून आपण सातत्यानं मराठी माणूस सणात त्या दिवशी आयुष्यात खरा सपोर्ट एकमेकाला करताना दिसतो. ज्यावेळी आपल्या खांद्यावरती खांदा लावून एकमेकांच्या थरावरती थर लावत अगदी आपण इतिहास घडवतो. आणि 6 थर 7 थरांचा कारनामा बदलापूरमध्ये स्वर्गीय प्रज्वल प्रतिष्ठान सातत्यानं करत आला. पुढील वाटचालीसाठी देखील तुम्हाला मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा. क्रिकेटच्या पटलावरती करुणेश, ऑल द बेस्ट. 22 लॉस ऑफ 1. 22 धावा धावफलकावर, 18 बॉल आहेत, 10 पाहिजे अजून. बॅकफुटला गेले, हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळत. एक सिंगल मिळते पॉइंटला. एका सिंगलचं रूपांतर आता डबल मध्ये झालंय, कारण थोडा वेळ लागला फिल्डरला. हार जीत होत राहते, काय फरक पडतोय. आज हरलात उद्या जिंकाल, पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आताच तयारीला लागला प्रत्येकानं. मध्ये क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे, 17 मध्ये 8 देखील डिफेंड होऊ शकतात. मग अशी मी तुम्हाला म्हणालो ना की नरेश भोईरनं 6 बॉल 1 रनची गरज असताना मडन षटक टाकलं. या मैदानावरती कडावच्या नीतू माईनं टाकलं. इथे 10 बॉल डॉट टाकायच्यात. अपील, ओयठी आउट की नॉट आउट? ओ क्लोज होता कॉल. लेग बाईटचा इशारा अंपायरच्या माध्यमातनं. फारसा टर्न नव्हता बॉलला. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. टप्पा पडल्यानंतर आय थिंक कुठेतरी ऑफ स्टंपला हिट करत होता का? ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. हो, टप्पा पडल्यानंतर कदाचित ऑफ स्टंपला काहीसा स्पर्श झाला होता बॉल. आता अंपायर्स ऑलवेज विल बी बेस्ट जज. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ तर मग अंपायरनं नॉट आउट दिलं की कहाणी तिकडेच खतम. टप्पा पडला हा देखील बाहेर निघाला. अंपायर्सकडे देखील एक वेगळी राईट्स आहे. लाईक बिफोर विकेट डिसिजनला जर टप्पा जरी बाहेर पडला ऑफ स्टंपच्या, इम्पॅक्ट बाहेर आहे, विकेट हिट करतोय, अंपायर्सनं आउट दिलं तर आउट. बाईटच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल. 15 चेंडू आणि 6 धावा.
अजून या मॅच मध्ये करायच्यात. चांगली बॉलिंग करतोय. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय गोलंदाज हेरंबला अतिशय सुंदर स्पेल आतापर्यंत त्यानं टाकलाय ॲज अ फिरकीपट्टू म्हणून. हेरंबला गोलंदाजी करताना पाहताय मागच्या मॅच मध्ये देखील डिफेंड करताना शेवटचं षटक हेरंबनं टाकलं होतं आणि तिकडे खूप सुंदर बॉलिंग करत त्यानं सामना जिंकून दिला होता. आज त्याचे आई वडील देखील मॅच पाहतायत. रन जास्त बनला नाही, बॉलर्सला कदाचित जास्त टार्गेट नाही मिळाला, त्यामुळे थोड्याशा अडचणी आहेत. वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर हा देखील बाउन्सर आणि आली आहे विकेट. म्हणून म्हणालो ना, आई वडिलांचा आशीर्वाद डोक्यावरती असला की सगळी संकट अगदी सहज सोपी झाल्यासारखी वाटतात. स्वतःला ना आयुष्यात एक गोष्ट नेहमी विचारा, ज्यावेळी लहानपण आणि बालपण होतं ना, सगळी स्वप्न पूर्ण व्हायची. आता तुमच्या अकाउंटमध्ये सॅलरी जरी 50,000 किंवा 1,00,000 येत असली ना, तरी EMIचा लोड आयुष्यात इतका असतो ना की त्यावेळी कळतं बालपण जे आई वडिलांच्या कुशीत जायचं ते ऑलवेज बस्ट होतं. एक छोटासा सॉन्ग ऐकू डीजे कडनं, त्यानंतर पुन्हा परतू मैदानाच्या आत. साऱ्या बदला पुरुष रान नाव गाजतय मयूर भाईचा. 14 चेंडू 6 धावेची गरज आहे. 26 लॉस ऑफ 2. 26 ला 2 बाद. बॅटच्या समोर होता फटका, हा देखील फसलाय. कहाणीमध्ये ट्विस्ट, अजून एक विकेट हेरंबाच्या खात्यात आणि फलंदाज या ठिकाणी झालेत बाद. आता मॅच जिंकायचा चान्स सुरू झालेत. कुठे का होईना विकेट्स येऊ लागलेत ना, त्यामुळे आशा जागी झाली आहे. एका बाजूला 13 बॉल मध्ये 6 रन करायचे, तर दुसऱ्या बाजूला बाकीच्या 7 विकेट आहेत त्या काढायच्यात. ऑल आउट जर कराल तर सामना जिंकू शकते छत्रपती संभाजीनगर. थँक्यू डीजे. तर ऑन स्टेज आमच्या सोबत छोट्या वयाचा मोठा बिनकामाचा युट्यूबर. 13 बॉल 6 रनची आता गरज आहे. 13 चेंडू 6. सर्वांचा लाडका मुठ्या. नाही, मी म्हणालो ना निरंजनचा व्हिडिओ का बनत नाही, कारण आता मुठ्यांचा सीझनच नाही ना, तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 13 बॉल आणि 6 रन पाहिजे. जवळ मॅच मध्ये खूप सारी मस्ती खरं तर मयूर ग्रुप सोबत लास्ट मॅचला करायला मिळते. सकाळपासून आपण सगळं स्टँडर्ड सेट करत असतो, नंतर आपल्या बदलापूरच्या टीम येतात, त्यांच्यासोबत या सगळ्या गोष्टी चालतात आणि लॉट्स ऑफ एंटरटेनमेंट आणि एक संघर्ष. व्हॉट अ बॉल. बॉलिंग आवडली असेल एकदा हेरंबसाठी टाळ्या नक्की बनतात. ग्रेट बॉलिंग. संघ हारतोय जिंकतोय महत्वाचं ते नाहीये, हेरंब आताही लढतोय हे सांगताना आपल्याला तो पाहायला मिळालाय. आणि फक्त जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यानं धावा खर्च केलेत, त्या म्हणजे 3 आणि विकेट काढलेत हेरंबनं या ठिकाणी 2. 12 चेंडू 6 ची गरज. बॉल चेंज केला जाईल. अंपायरचा त्या ठिकाणी इशारा आला, नवा बॉल आता दिला जाईल. फक्त 2 धावा आणि 2 विकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि आज त्याच्या अंगामध्ये जवळजवळ 104चा ताप आहे, तरी देखील हेरंब गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. आणि त्याला आलेला ताप त्यानं घडवला प्रताप आणि फलंदाजाला त्यानं दिलं टेन्शन. आता मॅच अजूनही ऑन. 12 चेंडू 6. जर सेकंड स्पेल मध्ये अजून एखादा नवा गोलंदाज नाही आला दर्शत किंवा अर्पणच्या व्यतिरिक्त, तर पुन्हा एकदा कदाचित हेरंबवरती विश्वास ठेवू शकते टीम छत्रपती संभाजीनगर. मध्ये काहीशे रन्स बाकी राहतील का नाही. आता अर्पणला आणला सेकंड स्पेल मध्ये, तो सज्ज झालाय. पिंपळली अजूनही सेफ आहे, कारण रन बॉल पेक्षा आहे ना 6 चेंडू त्यांच्याकडे एक्स्ट्रा आहेत आणि अशा स्टेजला 12 बॉल मध्ये 6 रन डिफेंड करणं कठीण आहे. बट पाहूयात, क्रिकेट आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. 12 चेंडू 7 धावा डिफेंड होताना आम्ही पाहिलेत. 12 बॉल 9 धावा डिफेंड होताना पाहिलेत. 9 चेंडू मध्ये 3 धावा डिफेंड करताना आम्ही पाहिलेत. आणि क्रिकेट आहे, वास्तविकता. आणि खरं तर एखादा लास्ट बॉल थ्रिलर मॅच प्रत्येकाला आवडतं. इथे तो थ्रिल येईल का ते आपण जरूर पाहूयात. अर्पण तयार आहे. पहिला आला डॉट. 11 मध्ये आता पाहिजे 6. 32च्या जागी जर 40 असते तर, किंवा 11 बॉलच्या जागी रन बॉल 6 चेंडू 6 ची मॅच असती तर, जे बदलापूरचे क्रिकेट प्रेमी ह्या मॅचला अर्धवट सोडून गेले असते ना, ते पुन्हा म्हणाले असते की आयुष्यातील एक सुंदर सामना आज तुम्ही गमावला.
पण इथे जे फाईट बॅक देत आहे छत्रपती संभाजीनगर, कौतुक आहे, कौतुक आहे या टीमचं. हा देखील आला डॉट. 10 बॉल 6 धावा. शेवटच्या ओव्हर मध्ये बाकी किती राहणार? मन के जीते जीत, मन के हारे हार. अरे हार गए अगर हम छत्रपती संभा के नाम से तो हम पर है धिक्कार. हे सांगताना टीम छत्रपती संभाजीनगर हारली तरी लढला कसं हे सांगण्यासाठी भाग पडेल टीम आई गावदेवी पिंपळोली संघाला. 10 चेंडू 6 धावा. अजून एक डॉट. ओ कीपर कडनं मिस्टेक आणि ओव्हरथ्रो. इकडे सगळं काही कमावलेलं क्षणात तुम्ही गमावलंय. गरज नव्हती डायरेक्ट हिटची, गरज नव्हती बॉल सोडण्याची. 9 मध्ये 6 बाकी राहिले असते. बायच्या स्वरूपात 2 आलेत आणि आता समीकरण उरलंय 9 चेंडू 4 धावा. अर्पण पूर्णपणे सेटअप केलं होतं विनायकला. खूप सुंदर बॉलिंग केली होती. जर हा बॉल सोडला नसता तर 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 9 बॉल मध्ये 6 बाकी असते. अजून प्रेशर वाढलं असतं. कदाचित एखादी विकेट देखील येऊ शकली असती. मागचे 3 बॉल डॉट होतं. चला कंटिन्यू करा गेम. ड्यू फॅक्टर बॉल ग्रीप कडनं कठीण गेलं असतं पण आता नवा बॉल होता रोहित. इथे लागली या बॅटची कडा. रनआउटचा चान्स आहे. ओ डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट झालंय. बॅट ग्राउंडिंग झालीये का? स्क्वेअर लेग अंपायर्स कडे अपील. आता स्ट्रायकर एंडला तिकडे रनआउट की आधी आपण स्ट्रायकर एंडला चेक करूयात. आधी जर स्ट्रायकर एंडला सेफ आहे तर 1 रन मिळेल. नॉन स्ट्रायकर एंडला विकेट कन्फर्म आहे. न्यू बॅट्समन आपण आतमध्ये जाऊन थांबायचं. 9 चेंडू 4. 8 बॉल 3 की 8 बॉल 4. आय थिंक थोडस जे बॉडी लँग्वेज बॅट्समनचं होतं सुखरूप बॅट ड्रॅग झाली आहे. आठ बॉल आणि आता 3 धावा बाकी राहतील की 8 बॉल 4 बाकी असतील. हे डायरेक्ट हिट. ओ परत पाहू बॅट लाईन ऑन दी आहे की आतमध्ये झाली आहे. बल्स ज्यावी फ्लाय झाल्या. बॅट कुठे होती? क्लोज थोडा कॉल. नॉट आउट. 8 चेंडू 3 धावा. स्ट्रायकर एंडला नॉट आउट. नॉन स्ट्रायकर एंडला आउट. ओटी आउट. अंपायरचा इशारा येत नाही तोपर्यंत कॉमेंटेटरला राईट्स नाही येत. यस आलाय सर. त्यानंतरच मी अनाऊन्स केलं की नॉन स्ट्रायकर एंडला ती विकेट आली आहे. खूप आहे कॉमेंट्री मध्ये अंपायरिंग मध्ये छोट्या छोट्या गोष्टी जितक्या बारकाईने तुम्ही काम कराल तितकं भविष्यात तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. 8 चेंडू 3 धावा. 29 ला 4. अजून एकला डॉट बॉल. बॅटला लागलाय का? नाही नाही नाही. नॉट आउट. बट सध्या जे फाईट बॅक मैदानावरती छत्रपती संभाजीनगरनं केलंय ते जर आवडलं असेल ना प्रेक्षकांनो तर एकदा टाळ्या ही टीम डिझर्व करते. आयुष्यात आहे ना सगळं काही संपल्यानंतर जिथनं लढण्याची नवी सुरुवात होते ना त्याला उम्मीद म्हटलं जातं. आणि हिंदीमध्ये खूप चांगली म्हण आहे उम्मीद पे दुनिया कायम. 7 बॉल 3. बायच्या 2 धावा. त्यानंतर 1 रनआउटची विकेट. जर बायच्या 2 रन कमी झाले असते तर 7 बॉल 5 चा रिझल्ट असता. खूप चांगली बॉलिंग करतोय अर्पण. जो विश्वास कॅप्टनने ठेवला तो अजूनही जपला जातोय. छत्रपती संभाजीनगर नावाला जपलंय तुम्ही भावांनो. अजून एक डॉट बॉल येऊ शकतोय. हो रनआउटची संधी. हा पण जाईल थर्ड अंपायर्स कडे डेफिनेटली. फोटोजेनिक फिनिश हा डिसिजन आहे. कदाचित आता मी म्हणेल इन द एअर बॅट. ओईटीचा धोका असेल बॅट्समन साठी. या पव्यात एक्झॅक्टली घडलाय काय? स्क्वेअर लेग अंपायर्सच्या मनामध्ये तिकडे सॉफ्ट सिग्नल सर. यस ओके सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि डिसिजन काही क्षणात तुमच्या समोर. हा ऍक्शन रिप्ले. शरीरावरती लागला. ऑफ स्टंपला उभे राहिले. बॉल कॅरी झाला. ओ यू टी आउट लागू शकतो. वेट फॉर अंपायर डिसिजन. बल्स फ्लाय झाली. हो झाली आहे. क्लोज 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 आणि डिसिजन. बॅट्समनला कळून चुकलाय. करा करा अर्धा परतीचा प्रवास हळूहळू करा. येईल डिसिजन. ओटी आउट की नॉट आउट त्या पाहूयात. फायनल डिसिजन विकेट. फलंदाज बाद. रनआउट. रनआउटच्या स्वरूपात इकडे मिळाली आहे सफलता.
आता षटक संपन्न झाला 4 बायच्या 2 धावा. डॉट बॉल कीपरनं कॅरी नाही केला, तिकडे आल्या आणि समीकरण उरलंय 6 चेंडू 3 धावा. निरंजन दादा, एक गोष्ट स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल शेवटपर्यंत झगडवायला लावतं आणि इतिहास घडवतं. कदाचित आज तो इतिहास घडतोय का? 12 बॉल 6 रनची मॅच स्पर्धेतल्या 8व्या पर्वाची दुसरी सुपर ओव्हर होईल का? 6 चेंडू 3 धावा. विनायक त्याच्या विरुद्ध रोशन. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुमित. 29 लॉस ऑफ 5. होप सगळ्यांना व्हायला पाहिजे, आपल्याला पण तर वाटतंय. बट पिंपळलीकर म्हणत असेल तर 6 मध्ये 3 नाही झाले तर मग जिंकायचं तर जिंकायचं कुठे? आता खरं टेन्शन आहे ना 12th मॅनला पिंपळलीच्या. तो म्हणत असेल इतका सपोर्ट करून पण जर 12 मध्ये 6 नाही बनत तर मी एकटा काय करणार? 6 चेंडू 3 धावा. बॉल तयार. पहिला फुल टॉस या टप्प्यावरती टाकून रन डिफेंड नाही होऊ शकत आणि त्यातल्या त्यात आता झाला ओव्हर तो डायरेक्ट हिट. ओयची आउट. फलंदाज बाद. 30 ला विकेट जातीये नंबर 6. बॉल बाकी आहे 5, रन बाकी आहे 2. झेल सोडलाय. 1 रन वाचू शकले असते. हलक्या हातानं टाकला होता. कॅच आरामात व्हायला पाहिजे होती. तिकडे झाला ओव्हर थ्रो. नंतर डायरेक्ट हिट. हो क्या बात. डायरेक्ट हिट केलं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. कुणाल 5 मध्ये आता रन पाहिजे 2. अजूनही लढतोय संघ. 2 बॉल डॉट आले ना तर या रात्रीमध्ये जे क्रिकेट प्रेमी थांबलेत 12:49 त्यांच्यासाठी खरे क्रिकेट लवर आणि त्यांना हे क्रीडांगण साथ देऊन जाईल. 5 बॉल 2 धावा. आणि वहिनी पूर्ण मयूर ग्रुप पार्टीसाठी थांबलाय. प्रतीक दादाला तसं सांगून ठेवा, सगळ्यांना पार्टी बंद आहे आणि सगळ्यांना खरं तर गुरुवार संपायची वाट पाहत होते. आता शुक्रवार सुरू होईल आणि प्रतीक दादाकडनं दिली जाईल एक स्पेशल ट्रीट. एक सिंगल. स्कोर इज लेवल. रनआउटची संधी. अजून एक विकेट. 31 धावा होत्या. विकेट होते 6. आता बनतील 32. विकेट जातील. या ठिकाणी 32 ला 7 बाद.